नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। तर आज मी तुम्हाला 100 रुपयाच्या नोटेचा एक उपाय सांगणार आहे, जो पैसा आकर्षित करण्यासाठी खूप उत्तम मानला जातो। हा उपाय मी खूप वेळेस केलेला आहे आणि मला अनुभव पण आलेले आहे। पण जेव्हा मी हा उपाय पहिल्यांदा केला होता ना, तेव्हा मला काय अनुभव आला होता आणि तो सगळ्यात अविस्मरणीय अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, उपाय कसा करायचा आणि त्यानंतर मला काय अनुभव आला हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे। त्यातलाच हा एक ब्रेसलेट आहे, तो म्हणजे आपला रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट आहे। रिलेशनशिप हिलिंग यामध्ये रोडोनाइट, रोज क्वार्ट्ज आणि ग्रीन ॲव्हेंच्युरिन असे 3 प्रकारचे क्रिस्टलचा समावेश आहे। या रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेटचा आज इतका सुंदर अनुभव एका ताईंना आला, म्हणजे अनुभव तो रोज येतात, तुम्हाला याचे अनुभव मी सांगते। अनुभव असा होता की त्या ताईंना 3-4 म्हणजे 6 ते 7 महिने झाले त्या ताई माहेरी होत्या। म्हणजे त्यांना एक मुलगी झाली आणि त्याचं डिलिव्हरीला गेल्यानंतर त्या माहेरीच होता। डिलिव्हरी झाली, त्यांना मुलगी झाली, तरी त्यांच्या सासरच्यांनी त्यांना फोन केला नाही। हे फोन करायच्या तर त्यांच्या सासरचे रिस्पॉन्सही देत नव्हते, का तर त्यांना कळालं आता त्यांना मुलगी झाली आहे। आणि अजूनही कुठेतरी खेडेगावामध्ये ती संकल्पना असते की मुलगी झाली म्हणजे त्या बाईलाच दोष दिला जातो, तसंच काहीच त्यांच्यासोबत होत होतं। मग त्या ताईंच्या आईनीच माझ्याकडून हे रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट घेतलं होतं, त्यांच्या मुलीतलं आणि जावयामधलं नातं चांगलं होण्यासाठी। मग त्यांच्या मुलीला त्यांनी हे वापरायला दिलं आणि आज सकाळीच मला मेसेज आलेला आहे की ताई, तिच्या नवऱ्याचा कॉल आला होता स्वतःहून, पण आम्ही तेव्हा काही तुम्हाला सांगितलं नाही, पण आज म्हणजे काल ते येऊन गेले त्यांना घ्यायला। मग सगळं बाळासाठी जे काही खायचं प्यायचं सामान असतं किंवा बाळाच्या आईसाठी असतं, बाळाला कपडे, हिला साडी, सगळं घेऊन आले म्हणे, सगळं व्यवस्थित, आणि आमच्या मुलीला मान सन्मानाने ते घरी घेऊन गेलेले आहे। म्हणजे बघा, या रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेटमुळे त्या दोघांमधलं जे काही नातं होतं ते चांगलं झालेलं आहे। इतकं प्रभावी हे रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट आहे। असाच अनुभव अजून एका ताईंना आला होता की नवरा नांदवत नव्हता, नवरा नांदवायला तयार झाला। त्याचबरोबर घरचे लव्ह मॅरेजला परवानगी देत नव्हते, घरच्यांच्या मनामध्ये कटुता होती, त्यामुळे मुलीमध्ये घरच्यांमध्ये वाद निर्माण झाले। तर त्या मुलीने वापरलं होतं, घरच्यांनी तिला लव्ह मॅरेजला परमिशन दिली आणि त्यांचं लग्न लावून दिलं। असं खूप सारे अनुभव या रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेटचे आपल्याकडे आहे। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर बघा, आज 14 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे। आता 15 ऑगस्ट निमित्त ऑफर हवी आहे का, मला कमेंट करून नक्कीच सांगा। पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगते बघा, 15 ऑगस्टपर्यंतच आपल्याकडे चार्जिंग प्लेट ही 999 रुपयाला मिळणार आहे। त्यानंतर चार्जिंग प्लेटची किंमत ही 1199 होणार आहे, म्हणजे 200 रुपयाने चार्जिंग प्लेटची किंमत वाढणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला चार्जिंग प्लेट घ्यायची असेल तर 15 ऑगस्ट म्हणजे आज आणि उद्याचा दिवस आहे तुमच्यापर्यंत, 15 ऑगस्टपर्यंत चार्जिंग प्लेट ऑर्डर करा। त्यानंतर जर तुम्ही ऑर्डर केली 16 ऑगस्टला तरी ऑर्डर केली ना, तरी तुम्हाला ते 1199लाच मिळणार आहे। म्हणून मी 4 ते 5 दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे, त्यामुळे पटापट ऑर्डर करा, कारण की आत्तापर्यंत 30 ते 35 ऑर्डर झालेले आहे चार्जिंग प्लेटचा। जेवढा आमच्याकडे स्टॉक आहे ना, तेवढा आम्ही ते देऊन टाकणार आहे। एकदा आमचा स्टॉक संपला, आम्हालाही नवीन स्टॉक हे करायचा आहे सेलेनाइट क्रिस्टलचा। त्याच्यापासून चार्जिंग प्लेट आम्ही जेव्हा बनवू तेव्हा तो सेलेनाइट क्रिस्टल आम्हालाही महाग मिळणार आहे, त्यामुळे आम्ही ही चार्जिंग प्लेट 1199लाच विकणार आहोत। पण आत्ता आमच्याकडे आमचा जुना स्टॉक असल्यामुळे 999 मध्ये आम्ही चार्जिंग प्लेट देत आहोत अजूनही। बाकीच्या मार्केटमध्ये सगळीकडे सेलेनाइट क्रिस्टलची किंमत वाढलेली आहे, पण आम्ही अजूनही 15 ऑगस्टपर्यंत आपल्या कस्टमरला फक्त 999 रुपयाला देत आहे। त्यामुळे तुम्हाला अजूनही चार्जिंग प्लेट घ्यायची असेल तर पटकन जाऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि चार्जिंग प्लेट 999 रुपयाला ऑर्डर तुम्ही करू शकता। आता एक महत्त्वाचं, ताई चार्जिंग प्लेट घेणं गरजेचं आहे का, तर हो, चार्जिंग प्लेट घेणं गरजेचं आहे। आणि अजून एक गोष्ट सांगते, ब्रेसलेट सोबत चार्जिंग प्लेट मिळत नाही, चार्जिंग प्लेटच 999 रुपयाला आहे। तुम्ही ब्रेसलेट घेता 999 रुपयाचं, मग आम्ही तुम्हाला चार्जिंग प्लेट फ्री दिली तर त्याची किंमत होते 2000 रुपये, म्हणजे चार्जिंग प्लेट आणि ब्रेसलेटची तुम्ही आम्हाला 1000 रुपये देता। सेलेनाइट क्रिस्टल हा इतर क्रिस्टलपेक्षा खरंच महाग क्रिस्टल आहे, तुम्हाला मी परत सांगते, खूप महाग आहे सेलेनाइट क्रिस्टल, आणि ते आम्ही रॉ फॉर्ममध्ये घेऊन त्याची चार्जिंग प्लेट बनवतो, मशिनरीचा खर्च
खर्च असेल, सगळा खर्च वेगळा असतो. त्यामुळे चार्जिंग प्लेट फ्री मिळत नाही. आम्ही कुठून तरी मागवतो आणि तुम्हाला देतो असं नाही. आम्ही स्वतः ते मॅन्युफॅक्चर करतो, त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती आहे. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि त्यामुळे कायम तुम्हाला आमच्याकडे किंमत कमीच मिळणार आहे. जे ब्रेसलेट आम्ही 999 देतो ना, ते ब्रेसलेट मार्केटमध्ये 1199 1299ला विकलं जातं. मला खूप जणांनी सांगितलेलं आहे की ताई तुमच्याकडे स्वस्त आहे, तुम्ही स्वस्त का देता, तुमचं नकली आहे का? आमचं नकली नाही, आम्ही ओरिजिनलच माल देतो, पण आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. आम्ही रॉ मटेरियल घेतो आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, त्यामुळे आम्ही कमीत कमी किमतीत देतो. जर आम्ही ही दुसरीकडून विकत घेतले असते आणि तुम्हाला दिले असते ना, तर आम्ही पण जास्त किमतीतच दिले असते, पण आमचं तसं नाहीये. त्यामुळे सांगते, पटकन जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. अगदी ओरिजिनल आहे. जर तुम्हाला ब्रेसलेटचं सर्टिफिकेट हवं असेल तर एक्स्ट्रा 100 रुपये पे करायचे. का तर आमच्याकडे ओरिजिनल आहे, आम्ही रॉ मटेरियल घेतो, आम्हाला रॉ मटेरियल सोबतच सर्टिफिकेट मिळलं जातं, पण आम्हाला रॉ मटेरियलचं एक सर्टिफिकेट मिळतात. आम्ही हे ब्रेसलेट स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, तर आम्हाला ब्रेसलेट पण सर्टिफिकेट पण सेपरेटली बनवावं लागतं. त्यावर QR असतो, जो अगदी व्हेरीफाईड QR असतो. जर तुम्हाला सर्टिफिकेट हवं असेल ना, तर 999चं ब्रेसलेट आहे ना, त्यामध्ये एक्स्ट्रा 100 रुपये ॲड करायचे आणि मग तुम्हाला विथ सर्टिफिकेट ब्रेसलेट मिळणार आहे. त्यामुळे जे ब्रेसलेट तुम्ही 999ला घेताना ते फक्त ब्रेसलेट मिळेल, सर्टिफिकेटसाठी तुम्हाला एक्स्ट्रा 100 रुपये पे करावे लागणार आहे. चला मग हे सगळं झालं. सॉरी, खूप वेळ गेला. तुम्हाला मी उपाय सांगते. 100 रुपयाची नोट आपल्याला घ्यायची आहे. ती 100 रुपयाची नोट आपल्याला हातावर ठेवायची आहे. आता हातावर ठेवल्यानंतर बघा, एका साईडने गांधीजींचा फोटो असतो, एक बॅक साईड असते. गांधीजीचा फोटो ही आपण फ्रंट साईड मानतो, ती फ्रंट साईड अशी उलटी ठेवायची आहे. म्हणजे गांधीजीचा फोटो हा खालून आला पाहिजे, असा हात त्यावर नोटची पूर्ण ओपन करून पूर्ण नोट ठेवायची आणि त्यावर आपला हा दुसरा हात ठेवायचा आहे. मी कायम असंच करते. हा दुसरा हात ठेवल्यानंतर डोळे बंद करायचे आणि आपल्याला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन द्यायचे आहे. काय ॲफर्मेशन द्यायच्या? मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी जे काही कष्ट करते पैसा कमावण्यासाठी त्यामध्ये मला भरपूर यश मिळत आहे, माझ्या बँक अकाउंटमध्ये भरपूर पैसे आहे, पैसा माझा मित्र आहे, पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो, माझ्याकडे भरपूर पैसे आहे, मी खूप खूप श्रीमंत आहे आणि माझ्याकडे खूप इझिली पैसा येतो. असे पैशाच्या बाबतीत ज्या काही अफर्मेशन असतील ते आपल्याला बोलायचे आहे. त्यानंतर हा असाच हात ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं. काय व्हिज्युअलाइज करायचं? तर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं की आपल्याकडे खूप पैसा येतोय, आपलं बँक अकाउंटमध्ये लाखो करोडोनी पैसा आहे, मी जे काही काम ते मला भरपूर पैसा मिळतो, माझ्या घरामध्ये मी भरपूर सेव्हिंग करून ठेवलेली आहे. सगळं असं चित्र आपल्याला डोळ्यासमोर उभा करायचं. हे झाल्यानंतर आता हे किती दिवस करायचं? हेच बरं का, हाच उपाय आहे. किती दिवस करायचं? आता हे 7 दिवस आपल्याला करायचं आहे. कोणी म्हणतं 48 तासच करा, पण मी स्वतः हा उपाय कायम 7 दिवस केलेला आहे, कारण की आम्हाला आमच्या टीचरने 7 दिवसच करायला सांगितला होता. त्यामुळे मी कायम 7च दिवस हा उपाय करते. आता 7 दिवस उपाय करायचा आहे. ती 100 रुपयाचीच नोट आपल्याला कायम वापरायची आहे आणि नोट 100चीच घ्यायची बरं का, यावर काही डाऊट नाही आहे. तीच नोट आपल्याला 7 दिवस वापरायची आहे. आता हा उपाय केल्याने तुम्हाला कुठून ना कुठून अनएक्सपेक्टेड मनी मिळेल. मला कसा मिळाला होता ते मी सांगते. माझा एक, तुम्ही हा अनुभव माझा पूर्वी ऐकलाही असेल, कारण की हा उपाय मी सांगितलेला आहे. माझा एक SBIचं अकाउंट आहे, जे खूप मी 7वी 8वीला असताना ओपन केलं होतं घरच्यांनी स्कूलच्या कामासाठी. त्यानंतर आत्ता मला पुन्हा SBIमध्ये अकाउंट ओपन करायचं होतं, त्यामुळे मी बँकेत गेले. त्यांनी चेक करून सांगितलं की ऑलरेडी तुमच्या नावावर एक अकाउंट आहे, तर एका बँकेमध्ये आपण एका वेळेस एकच अकाउंट ओपन करू शकतो. मग ते बोलले की तुम्ही दुसरं अकाउंट ओपन करू शकत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, जे आहे तेच आपण पुन्हा चालू करून घ्यावं. त्यासाठी प्रोसेस केली मी, पण मोबाईल नंबर मम्मीचा होता जो बंद पडला होता, माझं लहानपणीचा फेस होता जो आता मी मोठी झाली होते, म्हणजे सगळे चेंजेस बाकी होते. मी ग्राहक सेवा केंद्रामध्ये 1-2-3 वेळेस गेले, बँकेत 2-3 वेळेस गेले, काम केलं. ग्राहक सेवा केंद्रामध्ये सगळं केलं, मोबाईल नंबर पण चेंज करायला टाकला, पण ग्राहक सेवा केंद्रवाले बोलले की होईल की नाही याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही, तसं तुम्ही 1-2 दिवसांनी जाऊन बँकेत चेक करा. त्या ग्राहक सेवा केंद्रात तिथून आल्यापासून माझा उपाय 7 दिवसाचा हा 100 रुपयाच्या नोटेचा चालू झाला होता. उपाय चालू केला, त्यानंतर 2-3 दिवसांनी उपाय चालू असतानाच मी बँकेत गेले की अकाउंट चालू होतंय की नाही ते बघण्यासाठी गेले. चेक केलं त्या मॅडमने, तर माझं अकाउंट चालू झालं होतं आणि लकीली माझा आत्ताचा जो रिसेंटली मोबाईल नंबर आहे तोच त्याला लिंक झाला होता. मग त्यांनी चेक करून सांगितलं की मॅम तुमच्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये आहे, तुम्हाला जर विड्रॉ करायची असेल तर तुम्ही करू शकता. तेव्हा मला खरंच धक्का बसला बरं का, कारण की जे अकाउंट मी 5वी-6वीला असताना ओपन केलं होतं त्यावेळेस काय पैसे माझ्या अकाउंटमध्ये कोण ट्रान्सफर करणार आहे ना, आणि ते अकाउंट नंतर मी यूजही केलं नाही. म्हणजे कॉलेजमध्ये स्कॉलरशिप फॉर्म वगैरेसाठी मी दुसरं अकाउंट यूज करायचे. मग त्या अकाउंटला 8,000 रुपये आलेच कसं काय, आणि खूप दिवसापासून ते अकाउंट बंद होतं, कोणी त्याच्याकडे लक्षही दिले नव्हतं. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही चेक करून सांगू शकता
नका मला की माझ्या अकाउंटमध्ये 8,000 रुपये कुठून आले. मग त्यांनी चेक करून सांगितलं की तुमचं अकाउंट एका गव्हर्नमेंट योजनेमध्ये बसत होतं आणि त्यामुळे तुम्हाला 3 वर्षामध्ये म्हणजे मागील 3 वर्षामध्येच तुम्हाला प्रत्येक वर्षी आले असेल काही 2, 2.5, 3,000 रुपये असं करून तुमच्या अकाउंटला आता 8,000 रुपये आलेले आहे. मग मला धक्का बसला आणि मग मला जाणवलं बघा मी हा उपाय करतच होते 100 रुपयाच्या नोटीचा. अनएक्सपेक्टेड मनी मला मिळाला. आता 3 वर्षापूर्वीच बँकेमध्ये 8,000 रुपये जमा झाले होते, पण तेव्हा मला काही बुद्धी सुचली का की जावं आपण चेक करावं किंवा अकाउंट ओपन करावं. मला ह्याच वेळेस बुद्धी सुचली आणि मला त्या उपाय करताना अनएक्सपेक्टेड मनी मिळालं. म्हणजे बघा कसं असतं ना, हा उपाय केल्याने कुठून ना कुठून कसा ना कसा पैसा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे फक्त उपाय हा मनापासून करावा, स्वच्छ भावनेने करावा, पॉझिटिव्ह राहून करावा. नक्कीच तुम्हाला प्रत्येक उपायाचा फायदा होणार आहे. चला मग आजचा हा उपाय कसा वाटला ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं ब्रेसलेट हवं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे आणि चार्जिंग प्लेट जरी हवी असेल तरी पण स्क्रीनवर नंबर आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.